विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोऱ्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाज तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे कोण्या ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठ्ठल विठ्ठल वरपुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा
महासिद्धांताचे गुढ रसिकत्व कलिले लसित भक्ती ज्ञाने तरतरविला श्री भागवत तरु तया ज्ञानेशात विमलवती निबंधन करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः लोकाभिरामं गधीरं राजेव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी यवार करी संतांज रायगडी मंदिरे असे माझा राया चरणासी अर्पितो आजन्मही काया जगदीश्वरासी जोडणी ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत सदाशिव महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल निहित सत्य करा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या सर्व प्राणीमात्रांच्या सर्व भूतमात्रांच्या विशेषतः अखिल मानव जातीच्या श्रेय प्रेयस अभ्युदयासाठी केवळ परोपकारार्थ आपले जीवन चंदनासन झिजवून आपले अवतार सार असलेले वेदांनाही आराध्य अशी शब्द सुमने गाथाच्या रूपाने आपल्या सुपूर्द करून वैकुंठ अधिवास पत्करणारे विश्वचिंतामणी परमनामधारक भक्तीचे मुक्तमणी वैराग्याचे मूर्तिमंत भूतळे किंबहुना महाराष्ट्राचं भूषण असणारे देहनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट अत्यंत साधा सरळ सोपान वैष्णवांचा धर्म सांगणारा अभंग आहे. विठाला विठाला गेली 21 वर्ष झाली या ठिकाणी आपल्या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. हे वर्ष 22वे आहे. आम्ही 22व्या वर्षी सुद्धा सप्ताहाचे 5 दिवस झाले. आजचा 6वा दिवस अर्थात 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे. विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रामुख्याने भगवान परमात्म्याच्या कथेचं आयोजन आहे. कथा प्रवक्ते परम आदरणीय परम पूजनीय श्री हरिभक्ती परिणामचे विनायकजी महाराज भोपडे यांच्या अमृतमय वाणीतून आपण
भगवान परमात्म्याची अद्भुत दिव्य अलौकिक असामान्य अवीच अशी कथा श्रवण करत आहात. आपण भाग्यवान मंडळी आहात. विठाला विठाला कोणत्या निमित्ताने सप्ताहाचं आयोजन आहे याची कल्पना तुम्हाला आहे? प्रातस्मरणीय गुरुणाम गुरु सद्गुरु वैकुंठवासी सदाशिवजी महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आहे आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने मला थोडासा गेन द्या फक्त. या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. खरं सांगू का, मला आश्चर्य वाटलं. गावात सत्य असून म्हणजे काही गावात असतात ते शिवच्या अंदर, पण तरी सुद्धा मंडपाच्या शेजारचे घरी खाटल्यावर झोपलेले असतात, पलंगावर झोपलेले असतात, नाहीतर टीव्या तरी पाहत असतात. मराठी सिरियल. आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. खर तर आईने काय करावं अशी सिरियल एखादी पाहिजे. क्षमा मागून बोलतो, लहान मुलांच्या अगोदर आमच्या आया आणि आमचे बाप सुधारणं गरजेचं आहे. विढाला विढाला आमची माय संध्याकाळपासून टीव्हीत गुंतली आणि आमचा बाप कीर्तनामध्ये सुद्धा व्हॉट्सअपवर ऑनलाईन असतो, चॅटिंग करतो कीर्तना. तुम्ही या मायबापांच पहिली शिबिर घ्यावं असं वाटतं मला, यांचं घेतल्यापेक्षा. आमच्या शिबिरातले मुलं आहेत असं वाटतं यांचं घ्यावं. चला, माझा मुद्दा काय, गावामध्ये सप्ताह असल्यावर सुद्धा काही लोक झोपलेले राहतात. गावाच्या बाहेर शेतात सप्ताह असताना सुद्धा हा मंडप एवढा भरगच्च भरलाय की मी म्हणतो मंडपाच्या बाहेर माणसं बसलेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद आहेत प्रभू. तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून मी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की तुम्ही महादेवाचं स्वरूप आहात. आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही एवढी मनाभावापासून सेवा सदाशिव महाराजांची त्या भगवान परमात्म्याची करताना तुमची झोळी तो कधीच रिकाम्या हाताने परतवणार नाही, लक्षात ठेवा. कारण तो भगवान आहे. चतुरातून शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी धन्य तूची विठोबा. अरे चिट्टी के पैरों में घुंघरू बसता है, वो भी मेरा प्रभू सुनता है. कबीर महाराज म्हणतात चिट्टी, चिट्टी म्हणजे भिंगोटा. चिट्टी म्हणजे काय, चिट्टी म्हणजे काय, भिंगोटा. तू सांग ना म्हणा बोक्या, आमच्या का बापाचा. अरे चिट्टी म्हणजे मुंगी, तुम्ही भिंगोटाच म्हणता. मुंगी मुंगी. कबीर महाराज म्हटले चिट्टी के पैरों में घुंघरू बसता है, वो भी प्रभू सुनता है. मुंगी केवढी, किती किलोची तुमच्या गावात? बोलायचंच नाही असं ठरवून आले का तुम्ही? मुंगी मुंगी फुंक मारली तर पडून नाही, तिच्या दिसण्यावर जाऊ नका. मुंगी दिसते लहान, पण हत्तीला सुद्धा महाराज मुंगी मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, ते घुंगरू केवढं, त्याचा आवाज केवढा. एक म्हणे 21वे शतक आहे महाराज, विज्ञान वगैरे महाराज लोक कॉलेज जातात, कॉलेज मध्ये आहेत सगळे, आता सगळे एज्युकेटेड मुलं आहेत. आणि अशा एज्युकेटेड समाजाला तुम्ही सांगताय चिट्टी के पैरों में घुंगरू बसताय, वो भी प्रभू सुनता. काही सांगता मुंगी केवढी, पाय केवढा, घुंगरू केवढं, आवाज केवढा, तो देव कुठे, कस काय ऐकायला दे. त्याला म्हटलं बाबा रे, अरे मुंगीच्या पायातला आवाज ऐकण्यासाठी त्याला बाहेरून यावंच लागत नाही, कारण तो मुंगीतच बसलेला आहे, त्याला आवाज येणार नाही. सर्वाघटी राम देहादेही एक, सर्वांच्या मध्ये आहे तो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, का भ्रांताची काम विषयामध्ये मावळे जनावर म्हणतात, कुणामध्ये नाही येतो. भगवान स्वतः सांगतात ममाई मावशी बोलू की. असो, तो मुद्दा नाही. मुद्दा हाय की तो भगवान परमात्मा एवढा बारीक दृष्टीचा आहे, बारीक कानाचा आहे आणि मोठ्या मनाचा आहे, म्हणून तो तुम्ही इथं आल्याची नोंद नक्कीच ठेवल्याशिवाय राहणार नाही. विढाला विढाला असं वाटतं कीर्तन राहू द्या, तुमचंच वर्णन करा, पण टाइम नाही.
आत्माराम बाबांनी सांगितलं, महाराज शेतकरी वर्गात जास्त घेऊ नका बरं वेळ, 12:30च्या आधी. 12:30 सांगितलं तुम्ही, सांगितलं मग 12:30 ऐकू. टाइम झाला की जांभळा द्यायचा, मी उरकी नको विडाला विडाला. आनंद आहे, भरगच्च श्रोते आहे, मृदंग वादक परम आदरणीय आमचे कैलास महाराज आहेत उमाळीचे. सुंदर योग आला आज ते मला वाजवायला आहे. म्हणजे मृदंग वाजवायला आहे, विनेकरी नारदासारखे आहेत. बऱ्याच गावात ही हिरवी मॅट टाकलेली असली ना की त्याच्यावरच भागवतात. त्या विनेकऱ्याला वेगळं आसन टाकत नाही. आणि शीतवून भाताची परीक्षा आम्ही कीर्तनकार पकडले चॅप्टर आहे, माफी मागून बघ. घरात गेल्यानंतर त्या पाठीवरचे फळीवरच्या भांड्यांची रचना पाहून आम्ही समजून जातो या घरातल्या बाईचा वापर कसा आहे. इथं जेवण करावं की न करावं, इथे स्वच्छता असेल की नसेल, टापटीपणा असेल की नसेल. गावात गेल्या गेल्या त्या ठेला माणूस हजर आहे, समजून जातो आम्ही गावातला परमार्थ कसा आहे. फोनवरून घरून घरीच करता आम्हाला गाव किती परमार्थिक आहे, किती पाण्यात आहे. काय आनंद आहे. 2 दिवसापासून फोन चालू आहे, महाराज या आहे बरं, आले कुठपर्यंत आले. आनंद आहे. कीर्तनकाराचा आत्मविश्वास वाढतो, त्याचं मन असं भरून येतं. महाराज हा आदर आहे, ही संस्कृती आपली, हे संस्कार आहे. विनेकऱ्याला स्वतंत्र आसन आहे. मी तुमच्या गावातला परमार्थ परिपक्व आहे. आनंद वाटतो. गायक मंडळी एक एकाहुनी बळी रे. पिंपळखुट्याची मंडळी आहे, काही भागणीची ही मंडळी आहेत ना, आहेत. म्हणजे प्रल्हाद महाराज आहेत. म्हणजे सर्व ही गायक मंडळी उत्कृष्ट आहेत. आणखी कंडारीचे लासुरा, आणखी कंडारी, हे पिंपळखुटा, डिडोळा, शेलापूर, आणखी वा वा, ही गट ग्रामपंचायतच झाली आता. हा म्हणणार उमाळी उमाळी, वा वा, उमाळी नाही विसरणार मी. विठाला विठाला. सासरवाडी कोणी विसरत का? महाराज खरं सांगू काय, मला खूप आनंद झाला हा मंडप भरलेला. मला आनंद आणखी याकरता वाटतोय की या मंडपामध्ये तरुण मंडळींचा भरणा सुद्धा आहे. तरणा भाग्यवंत नाट्य हरी केले. माझ्या भावांनो, माझ्या मित्रांनो, मी खरं सांगतो तुम्हाला, येणारा काळ तुमच्याकरता फार भयानक असणार आहे. तुम्ही या मंडपापासून लांब जाता कामा नये. तुम्ही या मंडपापासून लांब जाता कामा नये. या मंडपापासून जर तुम्ही लांब गेलात तर मी या नारदाच्या गादीवरून सांगतोय, भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने कुणी वाचवू शकत असतील तर आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली धर्मनिष्ठा, देवनिष्ठा, देशनिष्ठा आणि संतनिष्ठा वाचवू शकेल, लक्षात ठेवा. अंतःकरणातली निष्ठा ही जागी राहणं अत्यंत गरजेचं आहे. काय आनंद आहे. तरुण मंडळी आहे. फक्त शोकांतिका एक वाटते, इथं हे टाळकरी तरुण कीर्तनात उभे आहेत. मी नेहमी सांगत असतो, 40,000च्या 60-70 हजाराच्या डीजेच्या ताल्यावर, पिक्चरच्या गाण्यावर नाचण्यामध्ये पुरुषार्थ नाहीये. अरे 40 आणि 70 हजाराच्या डीजेच्या तालावर कुणी नाचेल, पण इथे कोण नाचेल माहित आहे? ज्याच्या मायबापाने अनंत जन्मीचं पुण्य केलेलं आहे ना, त्याचेच पोरं या मंडपामध्ये 2 तास टाळ घेऊन या कीर्तनामध्ये उभे राहू शकतात, लक्षात ठेवा. धन्य माता पिता, पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. धन्य यांचे मायबाप. आणि म्हणे जे डीजेच्या तालावर नाचतात त्यांचं म्हटलं महापापी. विठाला विठाला. शोकांतिका फक्त एका गोष्टीची वाटते. हॅलो, शोकांतिका फक्त एका गोष्टीची वाटते. हे माझे तरुण मित्र जर असे पुढे बसलेले असते ना, आहा, माझा आनंद आणखी 10 पटीने वाढला असता. येणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराचा आनंद हा 10 पटीने वाढला असता. आणि तुमच्या गावाचं वैभव आणखी मी 4 गावात शिल्लक सांगितलं असतं. आता मी एवढंच सांगेल,
या गावामध्ये तरुण मंडळी भरपूर होती मंडपामध्ये, पण तुम्ही पुढे येऊन बसला असताच ना गड्या हो. खरंच मी प्रत्येक गावात सांगितलं असते की आमच्या आमच्या गावामध्ये असे मुलं आहेत तरुण की ते कीर्तनकारीच्या समोर येऊन बसतात, याला म्हणतात तरुण. आणि दुसरी गोष्ट, हे जे टाळकरी आहेत ना, जेव्हा जेव्हा आता कीर्तनात जाल कुठे, तेव्हा हे यांच्यासारखे पांढरे पैजामे घालून येत जा. ह्या जीनच्या पाण्यावर येत जाऊ नका. नाही नाही नाही, ते लहान आहे आणि म्हणूनच त्यांना सांगणं गरजेचं आहे. आमचेच पोरं आमच्या शिबिरातले, पण पांढऱ्या पोशाखात तुम्ही जर असले तर या मंडपाचं जे बॅकग्राऊंड आहे ते आणखी सुशोभित होईल. विठाला विठाला. संकल्पित वेळेत मला सेवा पूर्ण करायची आहे. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या भंगातून श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णवांचा महिमा महाराज प्रतिपादन करतायत. मला अधिक वेळ घेता येणार नाही. अगदी संकल्पित वेळेत मी सेवा पूर्ण करणार आहे. माझ्या हातात आता 55 मिनिट आहे. लक्षपूर्वक ऐका. त्यांच्या संस्थेत मी शिकलो. गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी, तिथे मला शिकवलं वेळेचं महत्व जाणा. जो वेळेचं महत्व जाणतो, स्वामी विवेकानंद म्हणतात, तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी अनसक्सेस नाही, तो सफल आहे. म्हणून वेळेच्या पुढे मी शक्यतो जाणारच नाही, वेळेतच आटोपण्याचा प्रयत्न करतो. या अभंगाच्या द्वारे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णवांचा धर्म सांगतात. वैष्णवांचा धर्म सांगतात. पण सगळ्यात अगोदर वैष्णव म्हणजे कोण हे कळणंही अत्यंत गरजेचं आहे. ज्यांनी धोतर नेसलंय, ज्याने असा पांढरा सदरा घातलाय, कंबर बांधली, फेटा बांधला, जो 2 तास बोलतो, त्याला वैष्णव म्हणतात काय? त्याला वैष्णव म्हणत नाही. त्याला वैष्णव म्हणत नाही महाराज, वैष्णव म्हणत नाही. केवळ 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 अशा लक्षणावरून कोणी वैष्णव ठरू शकत नाही. हे बाह्य लक्षण आहे. बुक्का लावला म्हणून झाला का तो केवळ वैष्णव? नाही. केवळ एवढ्या या बाह्य लक्षणावरून कोणी वैष्णव ठरू शकत नाही. लक्षात ठेवा. आंतरिक लक्षण सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचे आहे. हे बाह्य लक्षण आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हे झालं बाह्य लक्षण. पण हृदयी कळवळा हे झालं आंतरिक लक्षण. आणि आंतरिक लक्षण एक वैष्णव कुणाला म्हणतात, तुकोबारांनी सुद्धा आणखी एक महत्वाची व्याख्या करून ठेवलेली पहा. अरे वैष्णव तो जया, अवघी देवावरी. अवघी माया म्हणजे प्रेम. म्हणजे माया या शब्दाचा अर्थ प्रेम. अवघ प्रेम ज्याचं देवावर आहे त्याला म्हणतात खरा वैष्णव. मग ज्याचं संपूर्ण प्रेम देवावर आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. मग तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्याही पंथाचा असो, अवघ प्रेम त्याचं देवावर ईश्वरावर आहे ना, त्याला वैष्णव असं म्हणतात. दादा लक्षात ठेवा. मग आपण केवळ पोशाखावरून स्वतःला वैष्णव समजत असू तर आपला पेपर आपण तपासा. आपलं देवावर किती प्रेम आहे. जास्त कापूस फुटलेला असला तर भागवताला दांडी, हे आपण वैष्णव आहोत. मी असं म्हणत नाही कापूस गळू द्या, नाही. पण लोक 1 वर्ष महाराज त्यांनी इतकं सुंदर परफेक्ट वातावरण निर्माण केलं, हे कापूस फुटला दह्यासारखंच. का कथेला दिसले नाही तुम्ही? म्हणजे महाराज एवढी इच्छा होती आमच्या शेतात एवढं ऐकायला येते की मंडपात काय ऐकायला येईल असं शेतात ऐकू येतं. म्हटलं मग तिथंच झोपडी बा. एवढं सुंदर ऐकायला येतं, येण्याची खूप इच्छा होते महाराज, पण कापूस सुचू देत नाही. खूप फुटलं म्हणे वावा. देवाने विचार केला की याची खूपच इच्छा आहे भागवत ऐकण्याची, पण कापूस सुचू देत नाही. दुसऱ्या वर्षी शिम एक दाबून धरली. म्हटलं का बरं आहे? म्हणे कशाचं बरं? एकडी 2.5 क्विंटल. सगळ्यांच्या नादी लागा पण त्याच्या नादी लागू नका. करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत रे. एका क्षणात मोहरीचा पर्वत पर्वताची मोहरी करून टाकतो तो दादा. म्हणून त्याच्या नादी लागू नका.
संसारातून शक्य होईल तेवढा वेळ काढत चला. आपण काढताय, आपल्याला धन्यवाद आहे. आपलं प्रेम देवावर असणं अत्यंत गरजेचं आहे. पण दुर्दैव हे आहे की आपलं जेवढं प्रेम देवावर पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक कितीतरी पटीने प्रेम आपल्या संसारावर आहे. आणि संसारावर तुम्ही किती प्रेम करा, सगळी बेईमानीच आहे. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. तन निरोग धन जेब में जब तक, तन निरोग धन जेब में जब तक मानेगा परिवार हमने देख लिया. जोवरी चलन का तोवरी म्हणती माझा जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. म्हणून वियोगी महाराज म्हणतात, अरे किसका धन है किसकी दौलत, किसका धन है किसकी दौलत, सारे फना हो जाएंगे, नाम निशाना भी न रहेगा, खाली रहेगा. नाम निशाना भी न रहेगा, बड़े यत्न से जिसे कमाया यही छोड़ कर जाओगे. सारी खूब कमाया धन को पर हम कुछ भी ना ले जाएंगे. कुटुंब कबीले 10 दिन रोकर फिर से चुप रह जाएंगे. अरे तेरे कमाए धन के ऊपर फिर वो मौज मनाएंगे. तेरे मेरे जैसे सारे, तेरे मेरे जैसे सारे मिट्टी में मिल जाएंगे. नाम निशाना भी न रहेगा, खाली ही रह जाओगे. नाम निशाना भी न रहेगा, खाली ही. साहेब महाराज ते हिंदी पद आहे. मी नेहमी म्हणत असतो, मला आवडते. गाणे कोणती असो त्यातला अर्थ तुम्ही कोणता घेता तो फार महत्वाचा आहे. जिंदगी एक किराये का घर है. किती प्रेम करा तुम्ही जीवनावर, मला सांगायचं काय, देवापेक्षा प्रेम आहे की नाही आपलं आपल्या जीवनावर. 17 वेळा तर आरशाच्या समोर उभा राहतो. बरं बाहेर निघाल्यावर कुणाची मोटरसायकल दिसली बुहाऱ्याला की त्या आरशात पाहतो. तू किती सुंदर असेल, त्याच्यापेक्षा असू शकतो तुम्ही. राजस सकुमार मदनाचा पुतळा, सावळे परब्रह्म आवडे या जीवा. सावळा परब्रह्म किती सुंदर आहे तो. सावळे माणसं, चला सावळा रंग हा चंचलतेचं प्रतीक आहे, चतुरतेचं प्रतीक आहे. सावळे माणसं फार हुशार असतात. बरं तुम्ही काय पाहता माझ्याकडे, विठाला विठाला मला सांगायचं काय, किती प्रेम करा महाराज स्वतःच्या जीवनावर. म्हटले एक दिवस, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए. वाह 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 वाह. पिंपळखुटा कंदारी या मंडपाची, पिंपळखुटा कंदारी या मंडपाची शान वाढवून या सगळ्या तरुण तालकऱ्यांसाठी, बाल तालकऱ्यांसाठी एकदा चांगलं मनापासून टाळ्या वाजवा. आता माझ्याकडे लक्ष द्या. कितीही प्रेम संसारावर करा दादा, एक ना एक दिन बदलना पडेगा. वा वा समज वाले, एक ना एक दिन बदलना पडेगा. एक जण मला म्हणे, महाराज चला ना आपला चाय, आपल्या घरी चहा प्यायला. टाळ फक्त बारीक वाजवा दादा, टाळ बारीक वाजवा बारीक. वा वा म्हणे चला चहा प्यायला. म्हटलं राहू द्या ना आता वेळ झाली. मोहन महाराज म्हटलं राहू द्या वेळ झाली. लोकांचा आदरणीय मोहन महाराज या ठिकाणी मी विसरलो होतो. प्रणाम आहे. साधा व्यक्तिमत्व आणि संतांविषयी प्रेम. महाराज महाराजांना अनुभव, किती पोट भरलेलं असतं तरी लोकांचा आग्रह, नाही नाही अर्धा कप घ्या.
कीर्तनकाराचं पोट बिघडलं तरी चालेल, तुमचं लक्ष आहे ना सगळ्यांचं माझ्याकडे. आता माझ्याकडे लक्ष असू द्या, तुमचे कान माझ्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ते त्यांचं चालू आहे बरोबर. ऐका, म्हणे चला महाराज. म्हटलं नको आता चहा. म्हणे चला ना आपला बंगलाही दाखवतो. मग मला कळालं याच्या चहाचं प्रयोजन काय. मग ते म्हणजे आणि पाहिला तो बंगला, बाप रे बाप. म्हटलं का किती एकरात बांधला. म्हणजे 10 गुंठ्याचा बंगला. म्हटलं किती खर्च लागला. म्हणे 1.5 करोड 1.5 कोटी. म्हटलं असं काय याच्यात. म्हणे फॅसिलिटीच एवढ्या. म्हणजे सगळं बनणार आहे महाराज. हे वेगळ्या प्रकारची स्टाईल, हे अंक सगळं सांगितलं. आणि म्हणे हे सांगितलं. म्हणे महाराज ताल बारीक वाजवा. म्हणे महाराज चला तुम्हाला बाथरूम दाखवतो. बाथरूम नेलं बाथरूम दाखवायला. मी म्हटलं असं काय बाथरूम मध्ये विशेष. म्हणे महाराज 50 लाख तर बाथरूमलाच लागलं. 50 लाखाचं बाथरूम असं काय विशेष. म्हणजे हे बटन दाबलं की गरम पाणी, हे बटन दाबलं की थंड पाणी, हे बटन दाबलं की शॅम्पूची बाटली कशी उलटी होते म्हणे केसावर, हे बटन दाबलं की रोबोटचे हात बाहेर येतात आणि ते शॅम्पू घासून देते डोक्यात केसांना, हे बटन दाबलं की टॉवेल समोर येतो. मग मी मला राहवलं नाही. मग म्हटलं ऐका दादा, तुम्ही बाथरूम 50 लाखाचं बांधा नाही तर 50 कोटीचं बांधा, पण शेवटची आंघोळ ही रस्त्यावर होईल एवढं फक्त लक्षात असू द्या. विकसनी करा, शेवटची आंघोळ ही रस्त्यावर होईल एवढं लक्षात असू द्या. आणि बंगला कितीही कोटीचा बांधा, लेकिन जिस दिन तुम्हारे दरवाजे पर तुम्हारी महबूबा खड़ी होकर तुम्हें आवाज लगाएगी, सब कुछ छोड़कर उसका हाथ थाम कर जाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक ना एक दिन बदलना, काया कुठी खाली करना. किती प्रेम करा, किती प्रेम करा, काही फायदा नाही. म्हणून प्रेम त्याच्यावर करा. आणि जो अख्ख प्रेम त्याच्यावर करतो त्याला म्हणतात वैष्णव. विठला विठला. म्हणून जीवनामध्ये संगती सुद्धा वैष्णवांची करावी. वैष्णवा संगती सुख सुख वाटते. मग चला, असे जे वैष्णव आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर विश्लेषण केलं. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज अनेकांचा धर्म सांगायला लागले. कीर्तन चालू आहे, महाराजांनी अनेकांचा धर्म वर्णन करून सांगितलं. आजच्याही कीर्तनातून महाराज वैष्णवांचा धर्म प्रतिपादन करून सांगतायत. विषय असा आहे, पहिल्यांदा वैष्णव म्हणजे काय कळलं आपल्याला, धर्म म्हणजे काय हे कळलं. अत्यंत गरजेचं आहे. धर्म 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 म्हणजे काय. धर्म काय, हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध हे धर्म, हे धर्म या ठिकाणी अपेक्षित नाहीये, हे सामान्य धर्म आहे. मग धर्म 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 म्हणजे काय, हजारो लाखो व्याख्या प्रत्येक विचारवंतांनी आपल्या विचारानुसार, आपल्या बुद्धिमत्तेनुसार आणि व्याख्या धर्माची केलेली आहे. महाराज माऊली ज्ञानोबांना जर विचारलं तर माऊली म्हणतात, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म. महाराज एथ वडील जे आपले महापुरुष होऊन गेले नाही का, संत मंडळी वगैरे, यांनी जे केलं तसंच आचरण आपण करणे याला म्हणतात धर्म. याला म्हणतात धर्म. पंढरीची वारी त्यांनी केली, आपण सुद्धा पंढरपूरला जाणं, हा याला काय म्हणतात, धर्म म्हणतात. सोपं सांगू का, अनेक व्याख्या आहेत, माझ्याकडे वेळ नाही आहे. ऐका, धर्माची सगळ्यात सोपी आणि सुंदर व्याख्या, धर्म म्हणजे कर्तव्य. सगळ्यात सोपी व्याख्या, धर्म म्हणजे काय, कर्तव्य. आणि धर्माचं, या धर्माची व्याख्या जर आपण कर्तव्य म्हणून घेतली तर असं महाराज, व्यक्ती बदलला की धर्म बदलला.
व्यक्ती बदलला की कर्तव्य त्याचं बदलतं की नाही पाहत नाही. जीवनामध्ये प्रत्येकाचा धर्म वेगळा असू शकतो, प्रत्येकाचं कर्तव्य हे वेगळं असू शकतं. काही कर्तव्य सामायिक आहे, काही प्रायव्हेटली आहे. ऐका, मुलगा आहे, मुलाचं कर्तव्य काय आहे, मुलाचा धर्म काय आहे? लग्न झालं की आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये, हा धर्म आहे मुलाचा. पण या हिंदू धर्माची माफ करा, या हिंदुस्थानाची आणि ही शोकांतिका आहे की या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण झाले. जगाच्या पाठीवर भारतासारखा सुसंस्कृत देश दुसरा कोणताच नाही. आणि अशा सुसंस्कृत देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण झाले, अनाथ आश्रम निर्माण झाले, पोलीस स्टेशनची संख्या वाढली, वकिलांची संख्या वाढली. हे तुमच्या आमच्या देशाचं भूषण नाही, हे तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेला कलंक आहे, लक्षात ठेवा. भारतासारख्या देशामध्ये पोलीस स्टेशनची संख्या वाढायलाच नको होती, अगदी नॉमिनल पाहिजे होती महाराज. ती संख्या वाढवावी लागते, पोलिसांची संख्या वाढवावी लागते. का? याचा अर्थ अत्याचार, अनाचार, बलात्कार यांच्यासारखे गुन्हे भरपूर आहेत. विठाला विठाला. मुलाचा धर्म काय आहे, मुलीचा धर्म काय आहे, आई वडिलांचा धर्म काय, आई वडिलांचा धर्म? मुलाला जन्माला घालणे संपला का धर्म? माफी मागून बोलतो, लहान तोंडी मोठा घास. फक्त मुलाला जन्म देणे याला जर तुम्ही धर्म म्हणत असाल तर गावाच्या बाहेर जे गटार आहे त्या गटारीत सुद्धा डुकरीन 20 ते 25 पिलांना जन्म देते. झाला तिचा धर्म? झाला? मुलं जन्माला केवळ जन्माला घालणं याला धर्म म्हणत नाही. मग सुसंस्कृत मुलं घडवणं हा आई बापाचा सगळ्यात मोठा धर्म आहे, लक्षात ठेवा. नाही तर काय फायदा? माणसाची मुलं सुद्धा असंस्कृत असतील, मानवाची मुलं सुद्धा असंस्कृत असतील तर मला असं वाटते त्या घरात राहणाऱ्या त्या मानवाच्या मुलांमध्ये आणि डुकराच्या पिलामध्ये फरक आहे. संध्याकाळी ती सुद्धा गटारातच लोळतात ना डुकराची पिलं, की तुमच्याकडे गादीवर लोळतात? डुकराची पिलं संध्याकाळी तुमच्याकडे गादीवर लोळतात काय? तुम्ही काय आमचे वियोगी बाबा म्हणतात, ऐ थांब जरा दारू वाल्या बोल जरा, दारू सोड गड्या, देवाने तुला जन्म या भारती दिला, हिंद भुजा राजसा तू सोड रे हिला, कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे, दारू सोड गड्या. स्वर्गात तुझे वार वडील हसतात रे. तू काय सामान्य मातीत जन्माला आलायस काय? तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या, लोकमान्य टिळकच ना, सुभाषचंद्र बोस मागच्यांचं बोल टाकली, आपण उजळ घेतलं पुढच्यांनी. हा कोण पोरं बोला ना रे, शाळेत जाता तुम्ही? वा रे वा. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, सुभाषचंद्र. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच, लोकमान्य टिळक. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तू म्हटला होता मी परत मातृभूमीचं दर्शन घडवून देईल, घेऊन जा मला आता भारत. विनायक दामोदर सावरकर, विनायक दामोदर सावरकर. चला आता मला तो आवडता विषय, माझ्याकडे वेळ नाही महाराज. अशा लोकांच्या मातीत जन्माला आलायस तू रे, ज्याच्या गळ्यात फाशीचा फंद आहे. भगतसिंग, त्या भगतसिंगांनी मृत्यूला म्हणावं, ए मौत तुझे आना है तो जरा सच धज के आना, हम भी आशिकाना मिजाज रखते हैं. आणि हसत फासावर जावं त्या भगतसिंगाच्या मातीत जन्माला आलाय. स्वर्गात तुझे वार वडील हसतात रे, साधू संत सोड हिला सांगतात रे, त्याचेच शरीरी रक्त तुझ्या झोपला का रे, दारू सोड गड्या. चला सोडून द्या दादा. माझा मुद्दा इतका आहे, माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे तरच त्याने स्वतःला माणूस म्हणून घ्यावं. विठाला विठाला. काय आहे आई वडिलांचा धर्म?
मुलांना संस्कारवान बनवणे हा आई वडिलांचा काय आहे? धर्म आहे. हे कर्तव्य आई वडिलांचं. सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणं हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे. सांगू द्या मला. 3-4 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. दरबार भरला होता. शहाजीराजे होते, सरदार होते, आणखी काही सरदार जमले होते. आणि मग ते आता सरदारजी पहिला काळ, ते सरदार लोक वगैरे जमल्यानंतर, ते सैनिक जमल्यानंतर तिथे रात्री त्यांची मीटिंग असेल म्हणून नाचगाणं सुद्धा चालू होतं. नाचगाणं. शहाजीराजे मात्र त्यातले नव्हते बरं. अत्यंत संस्कृतवान होते, पण कधी कधी माणसाचे हात दगडाखाली अडकलेले असतात असं म्हणतात. महाराज, नाचगाणं सुरू आहे आणि 3-4 वर्षाचा शुभा असा मंडप असेल आणि तो पडदा एकीकडे करून ते नाचगाणं बघत होता. ते एका दासीने बघितलं आणि मनगट पकडलं आणि 3-4 वर्षाच्या शुभाला अशी फरफडत ओढत घेऊन गेली आऊसाहेबांच्या जवळ. जिजामातेच्या समोर घेऊन गेले आणि आऊसाहेबांना ती दासी म्हणते, आऊसाहेब काय झालं? आऊसाहेब, शुभाराजे बघा काय करतोय. हे 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 नाचगाणं बघत होते. बाया नाचतायत आणि हे नाचगाणं बघत होते. हे शब्द जेव्हा ऐकले त्यावेळेस आईसाहेब जिजाऊंनी बांगड्या मागे सरल्या, पदर बसला, कान पकडले आणि शुभा राजाला, मला संस्कार सांगायचे आहेत की मुलांना कसे द्यायचे असतात. महाराज कान शुभा राजाचा पकडला आणि आपल्या 3-4 वर्षाच्या लेकराला आऊसाहेब म्हणतायत. कडाडल्या त्या डोळ्यातून आगीच्या ठिंग्यात जणू बाहेर पडतायत. कडाडला आऊसाहेब. हिंदवी स्वराज्य संकल्पक आऊसाहेब जिजाऊ होत्या त्या. महाराज कान पकडले, सांगितलं 3-4 वर्षाच्या शुभाला, शुभा काय करत होता? हे शिकवलं आम्ही तुम्हाला, याकरता जन्म दिला आम्ही तुम्हाला. बायांचा नाच पाहण्यासाठी. दुर्दैव वाटते, दुर्दैवी आहोत आम्ही असं वाटतंय स्वतःला. तुमच्या ऐवजी आमच्या पोटाला एखादा दगड आला असता तर आम्ही स्वतःला धन्य मानलं असतं. बायांचं नाचगाणं पाहताय. शेवटी ढसा रडला 3-4 वर्षाचा शुभा बाळ रडला. पाय पकडले आऊसाहेबांच्या डोळ्यातून ढसा अश्रू गळतायत. डबडबल्या डोळ्यांनी, थरथरल्या ओठांनी आणि म्हणतोय आपल्या मासाहेबांना, आऊसाहेब शंभू महादेवाची शपथ, आबासाहेबांची शपथ, तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो आऊसाहेब, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कधीच आयाबायांचं नाचगाणं पाहणार नाही. शपथ घेतोय महाराज 3-4 वर्षाचा शुभा. आणि मग आऊसाहेब जिजाऊंनी पोटाशी शुभा राजांना धरला आणि कान मंत्र दिला. बाळ कडू पाजले. सांगतात आऊसाहेब 3-4 वर्षाच्या शुभाला, बाळराजे हे वाक्य हृदयावर कोरून ठेवा. तुमचा जन्म बाया नाचवण्यासाठी नाही, तुमचा जन्म बाया वाचवण्यासाठी झाला. लक्षात महाराज, याला संस्कार म्हणतात. शेवटच्या श्वासापर्यंत शुभाराजांनी परस्त्री सदा बहिणी माया या तुकोबारांच्या उक्तीचं पालन केलं. आई वडिलांचा धर्म काय आहे यात रात्र निघून जाईल. चला, काय धर्म आहे भावाचा? भावासाठी राजगादीस ठेवून द्यावी तशीच आणि 14 वर्ष वनात निघून जावं, हा भावाचा. पण माझा मोठा भाऊ जर वनात गेला असेल तर या गादीवर बसण्याचा अधिकार मला नाही, म्हणून मोठ्या भावाला आणण्यासाठी वनात निघून जातात भरतजी. हा सुद्धा भावाचा धर्म आहे. मित्राचा धर्म काय आहे? मित्र कितीही सोन्याच्या दारकेत राहत असला तरी त्याच्या पुढे काही न मागणं, हा मित्राचा धर्म आहे. पण माझा मित्र जर गरीब असेल आणि मी जर सोन्याच्या महालात राहत असेल आणि माझा मित्र मला काहीच मागत नसेल तरी सुद्धा त्याला सोन्याची नगरी, सुदाम्र नगरी देणं हे माझं कर्तव्य आहे. अर्थात हा माझा धर्म आहे. याला धर्म म्हणतात. अनेकांचे धर्म आहेत. डॉक्टरचा धर्म काय? शिक्षकांचा धर्म काय? शिक्षकांचा धर्म काय? दुपारच्या सुट्टीत त्या पोराला तंबाखूची पुडी आणायला सांग ना. त्याच्यासारखा तर हलकट गुरुजी नाही कोणता. काही काही गुरुजी तर इतके हलकट, इथले सोडून असतील तर इतकी हलकट. तंबाखू गुरुजी चिंचुना विद्यार्थ्याचा. ज्या देशात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक म्हणून विद्यार्थ्याला शाळेत पाठवल्या जातो, तिथे तंबाखू गुरुजी चिंचुना विद्यार्थ्याचा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. चला
महाराज गुरुजीचा धर्म काय? मुलं घडवणे. विद्यार्थी नास्तिक असला तरी त्याला आस्तिक बनवता आलं पाहिजे ना. एक तरुण होता पहा, 22-23 वर्षाचा असेल, अत्यंत तेजस्वी यशस्वी, इंग्रजी फळाफळा बोलणारा, वकिलाचा मुलगा होता. इंग्रजांचा काळ होता आणि साधूचं प्रवचन चालू असलं की मुद्दाम प्रवचन झाल्यावर त्या साधूच्या जवळ जायचा आणि म्हणायचा, जय हरी. तिकडचा होता तो, कलकत्त्याकडचा. तुमचंच होतं का प्रवचन? आणि मग त्या साधूला प्रश्न विचारावा. देवाविषयी बोलत होतात ना, देव पाहिला? कोणता साधू म्हणेल हो पाहिला? साधूची उपायचा. प्रत्येक साधूला जाऊन हे कीर्तन झालं. बरं झालं आम्हाला विचारत नाही लोक, लोकांना तेवढं घेणं देणं. महाराज देव पाहिला का? देव पाहिला का? एक दिवस असं स्टेजवर प्रवचन चालू आहे का साधूचं, अत्यंत त्यागी महात्मा वैराग्यवान उघडा, फक्त एक शिला कमरेला गुंडाळलेला गळ्यात जानवं, दात पुढे आहेत, पांढरी दाढी आहे, केस विस्कटलेले आहेत, सावळा रंग आहे, गाल खोल गेलेले आहे, हाडाचा सापळा झालेला आहे, अत्यंत अत्यंत चेहऱ्यावरचे भाव विलक्षण होते. प्रवचन झालं. पुन्हा हा तरुण गेला आणि विचारलं त्या साधूला, तुमचंच प्रवचन झालं? हा. शांतपणे उत्तर दिलं. शांत होते साधू आणि विचारलं, तुम्ही देव पाहिला? साधूने एका क्षणात उत्तर दिलं, पाहिला. तुला पाहायचाय बाळा? आजपर्यंत हजारो साधूंना प्रश्न विचारला पण कुणीच हो म्हटलं नाही. हा साधू पहिला भेटला ज्यांनी हो म्हटलं आणि मला प्रतिप्रश्न केला, तुला पाहायचाय बाळा? लगेच खालीच बसला तो तरुण, साईडला, पाहायचाय बाबा, मला दाखवाल तुम्ही देव? पाहायचं, दाखवाल तुम्ही देव? साधूने सांगितलं ना, काय करावं लागेल सांगा. कॉलेज कुमार होता तो. काय करावं लागेल? माझ्या बरोबर राहावं लागेल, माझ्या सहवासात. त्या पोराचं नाव होतं नरेंद्र. मित्र, मी या नरेंद्राबद्दल बोलत नाही. नरेंद्र नाव. आणि महाराज माझ्या संगतीत राहिला तर दाखवेल तुला देव. संगतीत त्या साधूच्या राहिला, देवावर विश्वास नव्हता, संगतीत साधूच्या राहिला आणि काही दिवस त्या साधूच्या संगतीत राहिल्यानंतर साधूने आपल्या वचनाची पूर्तता केली. ज्याचा देवावर विश्वास नव्हता, देवीवर विश्वास नव्हता, त्या 22, 23, 25 वर्षाच्या तरुणाला काली मातेचं दर्शन घडवून दिलं आणि त्या क्षणापासून असं जीवन बदलून गेलं त्या तरुणाचं. नास्तिकतेचं रूपांतर आस्तिकतेत झालं. इतका दास आणि सेवक बनला त्या साधूचा की भारतावर जेव्हा नंबर आला की भारतातून कुणीतरी प्रतिनिधी पाठवा भारताचा, त्यावेळेस त्या तरुणाची निवड करण्यात आली. महाराज त्याचं नावच बदलून गेले. त्याच्यामध्ये विवेक आणि आनंद असा ठासून भरला की नरेंद्र नाव गायब झालं आणि स्वामी विवेकानंद हे नाव उदयाला. स्वामी विवेकानंद याला गुरु म्हणतात. गुरुचा धर्म आहे विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवणं. विठाला विठाला. विद्यार्थ्याचा धर्म काय? दुपारच्या सुट्टीत गुरुजींना चिंचा आणून द्यायच्या, बोरं आणून द्यायचे, घरी गाई म्हशी असतील तर दूध. हा विद्यार्थ्याचा धर्म नाही. जे शिकवलं गुरुजींनी ते आत्मसात करणे हा विद्यार्थ्याचा धर्म आहे. चला, असे अनेकांचे धर्म आहे. सैनिकाचा धर्म काय? देशाच्या सीमेवर उभं राहून देशावर येणारी गोळी स्वतःच्या छातीवर झेलावी आणि देशाचं रक्षण करावं. हा त्या सैनिकाचा काय आहे? हा धर्म आहे. आणि आपला धर्म काय आहे? 26 जानेवारी 15 ऑगस्टला बिल्लाचा तिरंगा झेंडा खिशाला लावायचा, 4 वाजता गाणे लावायचे घरात. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ आसमान से बातें करते मंदिर और. 4 वाजता पासून घरात गाणे. असं वाटतं याच्यासारखा देश. 6 वाजता ग्रामपंचायतच्या समोर विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा. ते झालं की तिथंच कचोऱ्यांसमोर लागतो. तिथं ग्रामपंचायत ओट्या बसू. मग चहा बी तिथंच 2 कप. चांगला झाला म्हणे, अजून एक 2 कप चहा. आणि इतका हलकट, ज्या तिरंग्याला वरती पाहून सलाम केला ना काही मिनिटापूर्वी, त्याच तिरंगाच्या खाली उभं राहून विमलची पुडी फोडतो तोंडात टाकतो. याच्यासारखा नालायक असेल. आणि गावाची ग्रामपंचायतच्या भिंती रंगवतो.
जहा डाल डाल पर भिंती रंगव. दादा फक्त एवढ्यावर देशभक्ती नाही जमत, स्वतःच्या प्राणाची बाजी लावतात महाराज, स्वतःच्या धर्माचं पालन करतात सैनिक. मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू. महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे. दिला ना संजय सिंग राजपूत महाराज, देशासाठी प्राणाची आहुती देतात, त्यांच्या धर्माचं ते पालन करतात, त्यांचा तो धर्म आहे. अनेकांचे धर्म सांगितले आणि शेवटी 9:35 ला विचारलं तुकोबारायांना एका साधकाने, महाराज अनेकांचे धर्म सांगितले, आमच्याचा पण आम्ही वैष्णव आहे. आम्ही कोण? आम्ही वैष्णव. आमचाही काही धर्म असेल ना? निश्चित. महाराज म्हणजे तुमचाही धर्म आहे. महाराज आम्ही वैष्णव आणि आम्हाला आमचा वैष्णवांचा धर्म सांगा ना. तेव्हा तुकोबाराया वैष्णवांना त्यांचा धर्म सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. विष्णुमायाच्या वा वा वैष्णवांचा धर्म, विष्णुमायाच्या वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा हलो धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वैष्णवांचा धर्म महाराज सांगतात कोणता आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग म्हणजे काय? ही सगळी सृष्टी विष्णुमय पाहणे, ईश्वरमय पाहणे हा वैष्णवांचा काय आहे? धर्म आहे. कहा पगडारू देखे लेके तो सब वही ने घेरा हा वैष्णवांचा धर्म आहे. सिया राम मैं सब जग जानी,
करब प्रणाम जोरी जुग पाले सिया राम मैं सब जग जानी सिया राम मैं सब जग जानी जिकडे पहा तिकडे फक्त भगवानच दिसतो याला म्हणतात वैष्णवांचा धर्म विठ्ठलाच्या विठ्ठली भराला गीता धावना हिंदला आत्म्या दृष्टीने पाहुला विठ्ठला विठ्ठलाच्या विठ्ठले वळला आत्म्या दृष्टीने पाहिला विठ्ठल चढी स्थळी भरा रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल या लेवलवर जाऊन पोचणं हा वैष्णवांचा काय विष्णुमय वैष्णवांचा 15 मिनिटं राहिले बा सांगावं लागते असं चालेल ना का आपलं अजून 15 मिनिटं तेवढं सांगितलं की त्या चुली मुडता कंपाऊंड मुडते ते मळक उचलल्या जाते लोक म्हणतात 15 मिनिटं राहिले म्हणून सांगावं लागते तसं तुम्हाला सवय झाली फवारे केमिकल मध्ये बुडवल्याशिवाय सुकलेला भाजीपालाही टवटवीत दिसत नाही. आता केमिकल आहे ना सुकलेला 4-5 दिवसाचा भाजीपाला असतो पण त्या बाटलीत 2 थेंब टाकायचे बाटलीभर पाण्यात आणि ती जुडी अशी 4-5 दिवसाची बाशी बुडवली ताजी अशी फुलूनच जाता पानं लय टवटवीत दिसते ते फवारा लय मारला तुम्ही पण तो विषारी आहे ना विडाला बासी खा पण बिन फवाऱ्याची खा त्यातच कल्याण आहे तुमचं चला समजते आलो तू इशारा करते मुद्दा असा आहे सगळीकडे देव पाहणं हा वैष्णवांचा काय धर्म पहा जमते का आपल्याला आपला पेपर आपण तपासा जमाना सेल्फिशचा आहे बघा आपलं परीक्षण निरीक्षण करून तुम्ही आपण कशात प्रस्तुत आहे आपल्याला मातीच्या कणाकणात म्हणजे सगळीकडे देव दिसणं सोडा माणसात देव दिसणं सोडा मंदिरात गेल्यावर त्या दगडाच्या मूर्तीतही देव दिसणं सोडा आपल्याला माणसात माणूस दिसलं तरी आपल्या जीवनातला परमार्थ सक्सेस झाला आपल्याला माणसात माणूस दिसत नाही माणसात माणूस दिसत नाही माणसाच्या माना कापतात तोडतात लोक कुऱ्हाडीने डायरेक्ट काय दुर्दैव आहे किती निष्ठुरता आहे सांगू तुम्हाला सगळीकडे देव दिसणं वैष्णवांचा धर्म आहे माझ्या नामदेवरायांच्या ताटातली चपाती पळवली कुणी कुत्र्यानी नामदेवराय जेवत होते कुत्र्यानी चपाती पळवली तर नामदेवराय त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावले तुपाची वाटी घेऊन का कुत्र्यामध्ये पांडुरंग दिसला आणि नामदेवराय पाठीमागे धावले कुत्र्याच्या आणि म्हणतात थांब पांडुरंगा अरे कोरडी चपाती खाऊ नको तुझं पोट दुखेल थांब कुत्र्यात काय दिसला हा वैष्णवांचा धर्म आहे आपल्याला जमेल एकाच्या ताटातली अर्धी चपाती पळवली तर हा 3 किलोमीटर त्याच्या पाठीमागे दगड घेऊन गेला म्हटलं का रे कुठे गेलता म्हणे कुत्र्याने चपाती पळवली होती म्हटलं किती म्हणे अर्धी म्हटलं किती किलोमीटर गेला म्हणे 3 किलोमीटर म्हटलं रक्त किती गेलं असेल म्हणे जायला का धडा तर शिकवलाच असता ते हातीने सापडला एक दिवस 8-10 दिवसानंतर रस्त्याने चालला आणि कुत्र बाजूला अर्धा किलोमीटर उभं दिसला हा इथून दगड घेऊन गेला मारली त्याच्या मुसकळ्यात दगड म्हटलं का रे घेणं नाही देणं नाही ते त्याच्या कामात होतं तू कशाला दगड मारला म्हणे हेच आहे महाराज ते 10 दिवसापैकी
आठवण आणि तिथं कुत्र्यात देव दिसला. माझ्या नाथ बाबांना गाढवात देव दिसला. गाढवात देव दिसला. हा वैष्णवांचा धर्म आहे. विठला विठला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळीकडे देव दिसला. एकाने विचारलं, महाराज म्हणजे सगळ्यांमध्ये देव पाहायचा? हो, त्याला वैष्णवांचा धर्म म्हणतात. हो, सगळे देव पाहायचा. म्हणजे महाराज मग समजा आई आई देव आहे म्हणून आईला नमस्कार करू शकतो. पत्नी आहे, तिच्यातही काय देवच आहे, तिच्यातही त्याचं दर्शन करायचं काय? म्हटलं हो. मग आई देव आहे, पत्नीच देव आहे. सगळीकडे आहे तो. चराचरामध्ये जर तो व्यापून भरलेला आहे, मातीच्या कणाकणात काळाच्या क्षणाक्षणामध्ये भरून उरलाय, तर आईमध्येही तोच आहे, पत्नीतही तोच आहे. मग म्हणे आईतही तोच, पत्नीतही जर तो असेल तर आम्ही आईला नमस्कार करू शकतो. आईमध्ये तो आहे, पत्नीतही तोच आहे, तर काय आता बायकोला नमस्कार करा? एक साधं विचारलं, वास्तविक केलाय तर काही फरक पडत नाही, बरीच जण करतात. एकाने तर मला विचारलं, म्हणजे महाराज कलियुगाला सुरुवात कधीपासून झाली? मी म्हटलं माणसाच्या डोक्यावर हांडा आला तेव्हापासून भरतात ना, बरेच जण भरतात. एकाने मी म्हटलं, का हो तुम्ही तर घर झाडता तुम्ही? माणसासारख्या माणूस फक्त ग्रामपंचायतच्या ओट्यावर मिशीला पिळतून गप्पा मारता, हम व्हायचे, घरी तर घर झाडता तुम्ही. म्हणे मग महाराज एकमेका म्हणे मी तिला मदत करतो. म्हटलं पण माणूस आहे तुम्ही घर झाडता? म्हणे मग ती मला स्वयंपाकाला मदत नाही करत काय? ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी काल्याच्या दिवशी महाप्रसादाला नक्की येणे. विडाला विडाला बरेच जण पाया, फक्त स्टाईल वेगळी असतो. तुझ्या पाया पडतो पण गुपचूप पडतो. हे पाया पडलं नाही. चला विनोद सोडा. विचारलं, महाराज कसं शक्य आहे? आई देव आहे, नमस्कार करू शकतो, पण पत्नीच देव आहे, नमस्कार कसा करावा? हे व्यवहारिक आहे का? मग महाराजांनी सांगितलं, भेदा भेद भ्रम अमंगळ. आईतही तोच आहे, पत्नीतही तोच आहे, पण दादा सगळ्यांमध्ये त्यांचं दर्शन करायचं, पण भेद पाळून. जिथे भेद आहे तिथं भेद मानायचा, जिथं अभेद आहे तिथं अभेद मानायचा. अभेदाच्या ठिकाणी भेद मानू नको, भेदाच्या ठिकाणी अभेद मानू नको, नाही तर सगळं अमंगळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बायकोशी जो व्यवहार आहे तो आईशी करता येणार नाही, जो आईशी व्यवहार आहे तो बायकोशी करता येणार नाही. भेदाचा अभेदाचा हा व्यवहार लक्षात ठेवून त्या भगवान परमात्म्याचं सगळ्यांमध्ये आणि दर्शन करायचं. आणि ही गोष्ट तुमच्या हिताची आहे. बरं भागवत भक्तांनो, तुम्ही ती ऐकून घ्या दुसऱ्या जन्मात. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही कसं करा, कराल तेही भक्त करा.
ऐकायचे तुम्ही भक्त भागवत, भागवत म्हणजे भगवान परमात्म्याचे भक्त. हो, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुमचं जे हित आहे ना सत्य, ते तुम्ही करून घ्या. बरं, खरं हित माणसाचं कशामध्ये आहे मला? माणसाचं खरं हित कशात आहे? माणसाचं खरं हित हित नाही ठावे जननी जनका लाविला लौकिका चारती. आई वडिलांना सुद्धा माणसाचं हित खऱ्या अर्थाने कळत नाही. बरं, ते संतांना कळत असतं. हित ते करावे देवाचे करून या मन शुद्ध भावे. शुद्ध भावाने भगवान परमात्म्याचं भजन करून यातच माणसाचं काय आहे? हित आहे. आणि हे सगळं कळत असताना कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्या जीवाचा मत्सर द्वेष तुम्ही करू नका. आज याची नितांत गरज आहे महाराज. शेजाऱ्याचं शेजाऱ्याशी पटत इतका देश इतका मत्सर. याला जसं तसं याच्या घरात कापूस येतो तसं 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 याचा जळफळाट. महाराज, प्रेम भावना राहिली नाही. काळ मोठा घातक आहे. शेजाऱ्याची जेवढी उन्नती होते तेवढा हा जळत राहतो. महाराज म्हणतात कोणीही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर हेच त्या भगवान परमात्म्याच्या पूजेचं काय आहे? वर्म आहे. हेच त्या भगवान परमात्म्याच्या पूजेचं वर्म आहे. लक्षात ठेवा. अन्य त्याची दुसरी पूजा नाही. हेचे विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या किंवा अनुभव नाही तुझ्या. हो, तुकोबरा म्हटले चांगलं वागा, सत्कर्म करा, एकमेकांवरती प्रेम करा, सगळीकडे ईश्वर पहा. हेच वर्म आहे त्या भगवान परमात्म्याच्या पूजेचं. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. बर, मग पुढे विचारलं तुकोबारांना, महाराज खरंच सगळीकडे. मी अगदी शॉर्टकट घेतलं. बरं, मी बोललो नाही बाकीच्या चरणावर जास्त, कारण माझी वेळ जवळजवळ संपत आली. तुकोबारा म्हटले ऐका, तुम्ही सगळ्यांवरती प्रेम करणं. अरे ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो. हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे आहे. सांगू तुम्हाला, पंढरपूरला गेले आणि 5,000चा हार भगवान परमात्म्याला समर्पित केला. केवळ ही भगवंताची पूजा नाही. बरं नाही, 5,000चा हार घेतला विकत, चालला 5,000चा 10,000चा हार घेऊन, आणि पायरीवर एक गरीब 7-8 वर्षाचं लेकरू बसलेला आहे. साहेब पाया पडतो, पण 20 रुपये द्या फक्त. मी खरंच उपाशी आहे हो, कालपासून काहीच खाल्लं नाही, 20 रुपये द्या, काहीतरी खातो. आणि बुटासीच लात मारली महाराज 7-8 वर्षाच्या पोराला. पूजेला चाललो, काय रे मध्ये आडवा येतो, आणि आतमध्ये गेला आणि 10,000चा हार समर्पित केला देवा. पांडुरंग परमात्मा खुश होईल? तुम्हाला झोपा आल्या काय? खुश होईल तो? नाही, अजिबात नाही. अरे 10,000च्या हाराची त्याला गरज नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम, काहीच नाही, नको त्याला काही ना लगी. एक भावचे कारण बस. तुम्ही त्या 7-8 वर्षाच्या लेकराला उचलान पोटभर जीव घाला. विटेवर उभा असणारा भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. अरे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुम्ही जीवावर प्रेम करा. तुकोबाराय म्हटले कसं आहे, समजा एखाद्याच्या पाया अंगठ्याला ठेच लागली, मग तो अंगठा रडतो काय? अश्रू कशातून येतात? अश्रू डोळ्यात. दुःख कुणाला? जीवाला होतं की नाही? जीवाला. बोटच कापलं भाजी चिरता चिरता, कापलं बोट, रतात डोळे, पण दुःख कुणाला झालं खरं? जीवाला झालं की नाही? अवयव आहेत शरीराचे प्रत्येक, आणि कोणत्याही अवयवाला इजा जर झाली
तर त्याचं कनेक्शन दुःखाचं कशाशी जुळलेलं आहे? जीवाशी ना. समजा एखाद्याला इथे लॉटरी लागली, एखाद्याला पेढा दिला, काय असेल ते त्याच्या आवडीचा विषय झाला, सुख झालं, आनंद झाला, त्या आनंदाचं कनेक्शन सुद्धा कशाची आहे? जीवाला आनंद झाला म्हणतो. म्हणजे सुखाचं आणि दुःखाचं कनेक्शन कशाशी आहे? जीवाशी. म्हणजे कोणत्याही दुःखा जीव अवयवाला सुख अथवा दुःख झालं की त्याचं कनेक्शन जीवाशी आहे. तसे या जगातले प्रत्येक जीव हे अवयव आहे. आणि या कोणत्याही जीवाला जर तुम्ही सुख दिलं अथवा दुःख दिलं तर मात्र त्याचं कनेक्शन त्या भगवंताशी असल्यामुळे, म्हणजे हे बाकीचे अवयव आहे सगळे जीव, पण तो भगवान जो परमात्मा आहे तो जीव आहे, आणि हे जे जीव आहे हे सगळे अवयव आहे. आपण जेवढे बसलेले आहे हे अवयव आहे, आणि या सगळ्यांचा जीव तो भगवान परमात्मा आहे. कुणालाही दुःख दिलं तर ते दुःख त्याला होईल, त्याचं कनेक्शन त्याच्याशी जुळलेलं आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, विठोबार कुमाये. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. कोणती अवयवाला इजा झाली तर ते जीवाला दुःख आहे. तसं जगातल्या कुणालाही तुम्ही जर दुःख दिलं, त्याचा द्वेष मत्सर केलं तर ते दुःख भगवान परमात्म्याला आहे. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. या भंगाचा अर्थ असा असेलच हे सांगता येत नाही. करवेली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव झाले. जाता जाता फक्त एकच सांगून जाईल, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. माझे तरुण बांधव आहेत, 10 मिनिटं घेतो. तरुण बांधव आहेत, मी विनंती करतो, धर्म धोक्यात आहे, चौबाजूनी आक्रमण होते आहे. 700 किलोमीटर अंतरावर अफगाणिस्तान आहे, आणि तिथं सगळं आतंकवाद्यांची सत्ता आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. भारतात सुद्धा हरामखोरी करणारे हरामखोरांची संख्या जास्त वाढलेली आहे. तुम्हाला सावध असणे अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तुमची पुढची पिढी फार धोक्यात येऊ शकते. मला अधिक बोलता येणार नाही, मी इतकंच सांगून जातो. धर्म, देव, देश, संत, संस्कार, संस्कृती, ग्रंथ यांचं रक्षण करा. गावातले मंदिर चांगले ठेवा. लहान मुलांना संस्कार द्या, नाहीतर येणारा काळ तुमच्याकरता अत्यंत भयानक असेल. लक्षात ठेवा, अत्यंत भयानक असेल. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी. तुम्हाला सोडवण्यासाठी भगतसिंग फासावर गेले. 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी भोगली. अनेक क्रांतीवीर, सुभाषचंद्र बोस असतील, अनेक ते जन्माला आले. हजारो वर्ष राज्य केलं मुघलांनी. तुम्हाला सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजे आले. पण आता जर तुम्ही पारतंत्र्यात गेले तर तुम्हाला सोडवायला ना सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू येतील, ना तुम्हाला त्या पारतंत्र्यातून सोडवण्याकरता छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे येतील. येणारच नाहीत. कारण छत्रपती संभाजीराजांना जन्म देणारी जिजाऊ तुमच्याकडे नाही आहे, तशी कुस तुमच्याकडे नाही आहे. यांच्या कुशीतून फक्त नट जन्माला येऊ शकतील, पण शिवाजी महाराज आता जन्माला येऊ शकत नाही. मी हे जबाबदारीने बोलतोय, बरं, जबाबदारीने बोलतोय. हा, धर्माकरता प्राणाचं बलिदान देणारे धर्मवीर संभाजीराजांना जन्म देणारी सई माता आता आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे संभाजीराजे आता तुम्हाला सोडवण्यासाठी येणार नाही. धर्मासाठी प्राण दिला ना. मी तर नेहमी सांगत असतो कीर्तनातून, जेव्हा औरंगजेबाने सांगितलंय संभा छोड़ दे अपना हिंदू धर्म, बख्श देते हैं जिंदगी तुम्हें इस्लाम कबूल कर ले, तेव्हा सांगितलं संभाजीराजांनी, मैं प्राण छोड़ सकता हूँ, अपना धर्म कभी नहीं छोड़ सकता. संभा अपनी गर्दन नीचे झुकाओ, नहीं झुकाऊंगा. अपनी आंखें तो नीचे झुकाओ, नहीं झुकाऊंगा. तो निकाल दो इसकी आंखें, बहुत सताती है इसकी आंखें हमें, बहुत तड़पाया है संभा ने हमें. मग महाराज संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये
लोखंडी सळ्या गरम करून घातल्या, लोखंडी सळ्या गरम केल्या, तापवल्या आणि सर्रकन घातल्या. महाराज डोळ्यामध्ये रक्ताच्या चिरकांड्या आल्या. जशा बाहेर चिरकांड्या आल्या तशा आकाशाकडे पाहून संभाजीराजे आक्रोश करतात. तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य पाहण्यासाठी आमच्याकडे डोळे शिल्लक ठेवले नाहीत आबासाहेब. संभाजीराजांच्या कानामध्ये शिस ओतलं. तेजाब, ऍसिड, रक्ताच्या धारा कानातून बाहेर उडायला चिरकांड्या. संभाजीराजे आक्रोश करतात. आबासाहेब, आबासाहेब, ज्ञानोबांचे अभंग, तुकोबां ज्ञानोबांच्या हव्या तुकोबांचे अभंग ऐकण्यासाठी आमच्याकडे कान शिल्लक ठेवले नाहीत आबासाहेब. संभाजीराजांची जीभ छाटली फेकली अशी वळवळ करायला लागले. आक्रोश करतात. नरड्यातून रक्त व्हायला लागलं. आबासाहेब, आबासाहेब, जगदंब जगदंब म्हणण्यासाठी आमच्याकडे जीभ शिल्लक ठेवली नाही बाबासाहेब. संभाजीराजांचे हात छाटले, पाय छाटले, पण तरी छावा झुकला नहीं. देशभर पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. दोनों पैर कटे शंभू के पर ध्येय मार्ग से हटा नहीं. हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म तो छुटा नहीं. तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं. दृष्टि गई तो क्या हुआ, राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. जीवा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं. शिवाजी का ही बेटा था, गलत राह पर चला नहीं. रामकृष्ण शाली वाहन के पथ से विचलित हुआ नहीं. गर्व से हिंदू कहने में कभी किसी से डरा नहीं. 300 वर्ष बीत गया शंभू के बलिदान को. कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरा गौरव गान है. अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा. स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, धर्म सोडला नाही. आता मात्र तो शंभू राजा येणार नाही. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा, चांगलं करा, सत्कर्माला सहकार्य करा, मुलांना संस्कार द्या. मला असं कळालं की आपल्या गावात शिवजयंती डीजेच्या तालावर नाही निघत. मी बरोबर ऐकलं का? मनापासून तुम्हाला धन्यवाद. मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो. ज्या राजाने आयुष्यात सुपारीच्या तुकड्याचं व्यसन केलं नाही, त्याच्या जयंतीच्या दिवशी दारू पिऊन डीजेच्या तालावर नाचून ती जयंती साजरी करणाऱ्या हरामखोरांनी एकदा आपलं रक्त तपासून पाहावं. विठाला विठाला. शिवाजी राजांची अवहेलना करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलंय कोणी? दारू पिऊन शिवरायांची जयंती. माझ्या भावांना तुम्हाला विनंती आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांना गुलाबाची गरज नाही तुमच्या. नका उधळू गुलाल, नका हार अर्पण करू, फुलही अर्पण करू नका. शिवजयंतीच्या दिवशी महाराजांना मानाचा मुद्रा करायचा असेल तर एकच करा. शिवजयंतीच्या, आणि हे करणं तुमच्यासाठी गरज आहे आता काळाची. शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यासमोर जा आणि असतील नसतील तेवढ्या खिशातल्या सगळ्या गुटख्याच्या तंबाखूच्या पुड्या काढा, माझ्या राजाच्या पुतळ्यासमोर ठेवा, चरणावर समर्पित करा. राजाच्या चरणाची शपथ घ्या. म्हणा, राज, शेवटचा श्वास चालू असेपर्यंत, शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी कोणत्याच व्यसनाला स्पर्श करणार नाही. याच्यापेक्षा दुसरा मानाचा मुद्रा शिवरायांना दुसरा कोणताच असू शकत नाही. एवढं निर्व्यसनी जीवन जगा, नंतर येणारा काळ भयानक आहे. जीवनामध्ये गुड कॅरेक्टर ठेवा, आचरण चांगलं ठेवा. सांगू तुम्हाला, शत्रूने स्तुती करावी माझ्या राजाची. शाहिस्ते खानावर जेव्हा छत्रपती शिवाजी राजांनी हल्ला केला, लाल महालावर हल्ला केला, धुमाकूळ घातला, जाळपोळ केली रात्रीच्या वेळेस, मुठभर मावळे हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी राजांनी धुमाकूळ घातला. शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा त्याची बोटं छाटली, 3 बोटं छाटली, रक्त वाहत होतं. रात्री 1:30 वाजता ते जाळपोळ, त्या आगीच्या हे चालू आहेत. मावळे गेले पळून, शिवाजी महाराज गेले. 1:30 वाजता सगळं उद्ध्वस्त झालं. हा बसला कपाळाला हात लावून, याची 3 बोटं कापले होते. आणि शाहिस्ते खानाची बहीण रात्री 1:30 वाजता धावत येते. आणि शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, भाईजान भाईजान. हा म्हणतो, क्यों चिल्ला रही है इतने रात को, मेरी उंगलियां कट गई, तुम चिल्ला रही हो, क्यों चिल्ला रही है? त्याची बहीण सांगते, हे शाहिस्ते खानाने डायरीत लिहून ठेवलेलं आहे. शाहिस्ते खानाची बहीण म्हणते, भाईजान मेरी बेटी गायब है. याची भाची गायब होती. तार दिवशी उठून मारायला, 3 बोटं कापल्याचा दुःख विसरला, डोळे बटारले. क्या क्या बक रहे हो? हा भाईजान,
उठून उभा राहिला. मेरी बेटी गायब है. मेरी बेटी जवान है, सुंदर है, खूबसूरत है, रात भर से गायब है. मेरी बेटी को शिवाजी के आदमी उठा कर ले गए. मेरी बेटी की इज्जत खतरे में है भाईजान. मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है. शिवाजी के कब्जे में है. हे शब्द ऐकले शाहिस्तेखानाने सुटकेचा निश्वास टाकला आणि आनंदाने हसत खाली बसतो म्हणतो, ऐ अल्लाह तेरा शुक्रिया. त्याची बहीण म्हणते, कुछ लाज शर्म कुछ है तुमको? पत्थर दिल हो गए भाईजान. मेरी बेटी गायब है, इसकी इज्जत इज्जत खतरे में है, शिवाजी के कब्जे में है. तुम अल्लाह का शुक्र अदा कर रहे हो. तेव्हा शाहिस्ते खान डोळे वटारून आणि बहिणीकडे पाहून म्हणतो, सुन ले बहना, अगर तुम्हारी बेटी सुंदर है, जवान है, खूबसूरत है, रात भर से गायब है, उसे शिवाजी के आदमी उठाकर ले गए, लेकिन अगर तुम्हारी बेटी शिवाजी के कब्जे में है तो चिंता करने की और डरने की कोई जरूरत नहीं. तुम्हारी बेटी सही सलामत तुम्हारे पास लौट कर चली आएगी. बेटी वो शिवाजी है. बड़े अच्छे संस्कार दिए हैं उसकी माँ ने, मुजीदाबाई ने उसको. वो शिवाजी कुछ भी कर सकता है, किसी के हाथ काट सकता है, पैर काट सकता है, गर्दन काट सकता है, उंगलियां भी काट सकता है, लेकिन शिवाजी कभी किसी परई औरत के दामन को हाथ नहीं लगा सकता. उसका दामन दूध के जैसा साफ सुथरा है. कहना इस पूरी कायनात में जो अल्लाह ताला ने खुदा ने बनाई है, इस पूरी दुनिया में बहुत से राजे बादशाह हुए, लेकिन हर एक बादशाह के दरबार में औरत को नचाया गया, लेकिन इस शिवा का एक दरबार है जिस दरबार में हर एक औरत की इज्जत को बचाया गया. हर एक दरबार में औरत को नचाया गया, लेकिन इस पूरी कायनात में एक ही दरबार ऐसा है जिस दरबार में पराई औरत की भी माँ बहन और बेटी का सम्मान मिला, दर्जा मिला. उस दरबार का बादशाह एक ही है जिसका नाम है छत्रपति शिवाजी राजा. दूसरा कोई और बादशाह हो ही नहीं सकता. गुड कॅरेक्टर इन द वर्ल्ड. जगाच्या पाठीवरचं सगळ्यात सुंदर चारित्र्य आणि चरित्र कुणाचं असेल तर माझ्या राजाचं आहे. म्हणून असं आचरण आपण जीवनामध्ये ठेवावं. संस्कार मुलांना द्यावे. माता भगिनींना विनंती आहे, एक सिरियल कमी पहा पण मुलांना संस्कार चांगले द्या. इतकं बोलतो. तरुण मंडळींना पुन्हा एकदा सप्ताह गावातला महत्वाचा आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत तालखेल मधला हा सप्ताह चाललाच पाहिजे. ही जबाबदारी तरुणांची आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही पक्षाला म्हणजे राजकारणाला या मंडपात येऊ देऊ नका. धिंगाणा इथून सुरू होतो. काय असेल ते मंडपाच्या बाहेर. आपण काय सामान्य माणसाची लेकरं नाही बरं. सदाशिव बाबांची लेकरं आहोत आपण, योगी बाबांची लेकरं आहोत, सद्गुरु जोग महाराजांची लेकरं आहोत आपण, मुक्ताईची लेकरं आहोत, सरदार वल्लभभाई पटेल यांची लेकरं आहोत आपण. अरे सरदार हमारे चले गए, सरदार हमारे चले गए, पौलादी वल्लभ भाई, भारत माँ के ऊपर फिर ये काली घटाए छाई, भारत माँ के ऊपर फिर ये काली घटाए. सरदार वल्लभभाई पटेलांची लेकरं आहोत आपण. जात धर्म याला कुठेही मध्ये येऊ न देता गावातला सप्ताह असाच अखंड चालू राहो ही त्या जगन्निता परमपिता परमेश्वराच्या चरणावर प्रार्थना. ज्यांनी सेवा दिली त्या सगळे गावकऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, मंडळाचे ट्रस्ट असेल तर त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार. सर्व श्रोते मंडळी, काय बसते हो तुम्ही? तुमचे चेहरे अजून गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आहे. असं वाटते अजून घ्यावा एखादा घंटा. बस रे बापा. थांबतो मी, पण तुमचे आभार मानू द्या, खरंच मानू द्या. एक श्रोता उठला नाही मला. काय आहे, श्रोत्यांकडून दोन गोष्टी अपेक्षित, दोन आर अपेक्षित असतात वक्त्याला. फर्स्ट आर रिस्पेक्ट अँड सेकंड आर रिस्पॉन्स. तुमचा रिस्पॉन्स मला अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळाला, ते टॉनिक. म्हणून परमेश्वराच्या कृपेने आपले 2 तास निघून गेले. सर्वांचे मनापासून आभार. आमच्या माता भगिनी, आमच्या बहिणी आहेत, बांधव आहेत, गावातले पंचक्रोशीतले सगळे श्रोते, हे टाळकरी मंडळी, काय रंगत आणली महाराज यांनी. आहा, यांच्यासाठी एकदा पुन्हा वाजवा टाळ्या. कानते लेकरू. खाली बसलेले लोक रामदेव बाबाचे आसनं करता, उजवा पाय डावीकडे, डावी तंगडी उजवीकडे, काही पाठीमागे हात नेता, कधी होते याच. पण ते लेकरू 2 तास झाले उभा. काय आनंद आहे. धन्य माता पिता दयाचे. आनंद आहे. किती छोटे लेकर आहेत ही तरुण मंडळी आमची. 21व्या शतकामध्ये पांढरे कपडे घालून हे आमचे सर्व टाळकरी, पिंपळखुटे टाळकरी बऱ्याच ठिकाणी भेटतात महाराज. वैभव आपल्या भागाचं कैलास महाराज, प्रल्हाद महाराज, आदरणीय मोहन महाराज, आत्माराम बाबा विनेकरी, कैलास महाराज,
शूटिंग वाले आनंद सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार. बोलण्याच्या घात चुकलं असेल बुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल ते आळंदीला शब्द त्या ज्ञानावरांचा आहे, गुरुजनांचा आशीर्वाद आहे. विनोदे पुढते अधिक ते सरते कमी घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे माझा क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती नो हे हा उपदेश तुमचे बडलो शेष तुमच्या पुबेचे पोसणे जन्मोजन्मी तू गावणे. विठोबा रुक्मिणी झालं काय? ज्ञानेश्वर माऊली